कोकणामधील घरे जुनाट पद्धतीची. मोठा आंब्याचं झाड दिसतंय ना, तिथपासून पूर्ण घर आहेत तिकडे अशी पूर्ण. रोड साईडला सर्व बहुतेक घर आहेत. आणि या बाजूला काढली खाडी आहे का नदी आहे? खाडी आहे. हां मोठी आहे थोडी खाडी. मी आतमध्ये थोडं आता तुम्ही कसं होतं, मी इथे पोहायला यायचं. हां, शाळेतून आलो ना ते आमचं कामच नाही. म्हणजे पोहायला यायचं, उड्या मारायच्या. म्हणजे आता खूप पाणी खारे लागत नाही. खारच आहे पाणी हे, पण आम्हाला ती सवय आहे याच्यामध्ये पोहायची. एवढं पाणी नाही, खारं पाणी. पूर्वी हा बांध बुडाला होता, हा पण बुडाला होता शेतीचा. तर आमच्या इथे उदानाचं पाणी येते ना, पुराचं पाणी. बरोबर. तर मागच्या टायमाला सुनामी आली होती माहिती आहे का? हो माहिती आहे. त्याच्या लाटा इतकं होते. काय सांगताय? हो, सुनामीच्या त्यावेळेला 2000 मॅपवर नदी दाखवते कुठली? नदी दाखवते बाजूला आहे ना पुढे तिकडे. आहे का? पाणी सुकलंय ना, उठी आहे आता पाण्याला. हां हां. पाणी जेव्हा भरते ना तेव्हा इथपर्यंत पाणी येते. पाणी वर झालं, सर्व खाली झालं. पुढे आम्ही ह्याच्यामध्ये पोहायचो. हे जंगल झालं पुढे. आणि हा बुडाला ना मळा, असा मळा होती. शेती करायची लोक पूर्वी. आमची शेती याच्यामध्ये आहे. पण हे बुडाला आणि ते बांधलं नाही पुन्हा. हे सगळ्या सरकारने बांधून दिलं गव्हर्नमेंटने. ते बांधता एक ट्रॅक्टर पण गेला होता याच्यामध्ये. ते ट्रॅक्टरने गेला होता. पाणी वरतं ना त्यावेळी चांगलं होतं. कृष्णा नदी. याच्यामध्ये ना कोलंबी वगैरे पकडायला येतात. हां, इथेच जाळं लावायचं. याच्यात सर्व कोलंबी सुकी ह्याच्यात येणार. भिजायची गरज नाही, काही उभं फक्त राहायचं इथे. जाळ टाकायचं उभं राहा. हां, अडकते ते. हो, जाळ्यामध्ये येतं. ते जाळं पण असं त्याला हां ट्रँगल टाईप होते तसं. भारी. पूर्वी आम्ही गणपती विसर्जन तिकडे करायचो. आता तिकडे कसे खराब झालं ना सर्व, आणि कंपाऊंड करून घेतलं. त्याच्यामुळे जायला मिळत नाही. याच्यामध्ये पक्षी वगैरे असणार ते माकड भरपूर येतात. आंबे खातात, कच्चे आंबे. आपले पिकलेले आंबे अजून नाही मिळत त्यांना, पण कच्चे पण तोडणार. मग हलवायला गेलं ना की ह्या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारणार, तोडून टाकणार फांद्यामध्ये. खूप नुकसान होते त्याच्याने. हे भरणार पाणी पुढे भरते. इथपर्यंत वरच पाणी येतं ना. अमावस्या पौर्णिमा असेल ना तिथे कटकटून पाणी लागते. हां, अमावस्या पौर्णिमा करून लागतं. मासे वगैरे असतात याच्यामध्ये. आत्ता ते ओटी असल्यामुळे तुम्हाला काही नाही दिसणार. हां, पाणी खारट पाणी तरी पण एवढं प्रमाण कमी असणार आहे असं वाटतंय. याचं हां, क्षाराचं खारटपणाचं 50% पाणी खारट आहे. हां तेच. पण हे पाणी आहे ना, आता हे बांध आम्ही का बांधतो, इकडे का बांधून घेतला, हे जर पाणी इकडे गेलं ना पुढेपर्यंत, या मळ्यावर चढलं तर आमच्या विहिरींचं पाणी मग खारट होणार. हां, इकडे मग पाणी नाही, त्याच्यामुळे पाणी चांगलं असतं प्यायचं पाणी.